प्राण्यांच्या जीवावर जगतो, त्या प्राण्यांविषयी प्रेम असणं ही आपली भारतीय संस्कृती सांगते. बाकीचे लोक कदाचित परदेशात आपल्या संस्कृतीला हसत असतील, काय एका बैलाची पूजा करतात. पण बैल हा शेतकऱ्याचा अतिशय उपयोगी प्राणी आहे. त्याची आई जी गोमाता गाय, ही तर आयुर्वेदामध्ये गायीला इतकं प्रचंड महत्व आहे की आज गायीचा कुठलाही भाग मीन्स गोमूत्र असेल, शेण असेल, दूध असेल, दुधापासून बनवलेले पदार्थ असतील, हे देशी गायीला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. तर हा जो बैल पोळा आहे, याला बैल पोळा पण म्हणतो आपण, आणि बेंदुरही म्हणतो. मग या दिवशी बैलाला दिवसभर काम सांगितलं जात नाही, त्याला छान गरम पाण्याने आंघोळ घातली जाते. त्याला सकाळी खाण्यासाठी, आता तुम्हाला माहिती नसणार आहे कारण तुमच्याकडे कोणाला एक बैल नसणार आहे सगळ्यापर्यंत, माहिती काय वाचनात आहे का त्याला खायला काय दिलं जातं त्या दिवशी जाते बाजरीच्या भाकरीचा काला केला जातो, कुस्करली जाते ती, त्याच्यामध्ये तेल घालतात, गुळ घालतात आणि तो जो मलिदा असतो तो मलिदा आपण बैलाला खायला गुड चांगला रे चांगला, लय लय चांगला, चांगला रे चांगला, लय लय चांगला, चांगला रे चांगला, लय लय चांगला. जसे वादळाला हवेची गरज असते तशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला फडके टीचर, निकम टीचर, कुंभार टीचर, थोरात टीचर आणि कांबळे टीचर यासारख्या प्रामाणिक टीचरांची गरज असते. धन्यवाद. सणांबद्दल मार्गदर्शन केलं. मला त्याच्याकडे 99% म्हणजे माहितीच नव्हते कारण आमच्या घरी एवढे म्हणजे सण साजरे केले जात नाही. आणि थँक्यू तुम्ही आम्हाला इथे मार्गदर्शन केलं, त्यासाठी मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. सांगितले की सण असे साजरे करतात. सणांचा वेगळा म्हणजे सण वेगळे साजरे करू नका, जसे करतात जसे पूर्वी केले जायचे तसेच हे पण सण आता तसेच साजरे करा असे मी घरच्यांना सांगितले. आज मी मॅडमने आम्हाला जे गाणं म्हणून दाखवलं, म्हणजे त्यावेळेस मी पण या शाळेत नव्हतं, त्या विद्यार्थी कोणते असतील ते आज मला माहिती नाही. त्या विद्यार्थ्यांना त्यांनी जे गाणं म्हणून दाखवलेलं ते आज खरं झालं. आताच माहिती म्हणजे की तुमचे जिल्हा राज्य त्यांची इच्छा आहे म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करू.